नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण ना बोटनेक ब्लाउजचं बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे आणि बॅक साईडला आपण याला इतकं सुंदर डिझाईन बनवणार की सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि मे बी खूप जणींना जमत नसावं. मला इंस्टाग्रामला 2-3 जणींनी मेसेज केले होते की असं डिझाईन दाखव. सो मी म्हटलं चला त्याच प्रकारचं ब्लाऊज पण आला तर म्हटलं शूट करावं. तर पहिल्यांदा इथे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते काय घेतलं आहे. तर शोल्डर पूर्ण शोल्डरचा अर्ध घेतला आहे. मुंडा पण जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढाच मुंडा घेतलेला आहे. उंचीमध्ये 1 इंच अधिक घेतलेला आहे आणि छातीचा चौथा पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन जे काही आहे. कमरेचा चौथा पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला शोल्डर ला गळारुंदी किती घ्यायची तर त्यासाठी शोल्डर पट्टी तयार किती आहे त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि मुंड्याच्या बाजूने मार्क करायचं आणि उरलेली तुमची गळारुंदी. आता इथे ना आपल्याला अस्तरचा जो बॅकनेक आहे तो डीप ठेवायचा आहे आणि मेन फॅब्रिकचा आपल्याला बोटनेक ठेवायचा आहे. तर तुम्हाला जेवढा डीप हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. मला 10.5 हवा होता, मी 11 इंचावर मार्क केलं आहे कारण 1/2 इंच शिलाईमध्ये जाणार आहे. आणि त्याप्रकारे हा डीप चौकोन मी इथे अस्तरवरती कट करून घेते. ओके, तर हा बघा कट करून झालेला आहे. आता हा कट केल्यानंतर दुसऱ्या फॅब्रिकवरती हा जो मधला भाग आपण कट केला होता परत तो फॅब्रिकचा भाग कट करून घ्यायचा जसा आहे तसा, कारण आपल्याला गळापट्टी लावायची चौकोनी आणि याच्या बाहेर 1-1 इंचाचा पार्ट ठेवून आपल्याला स्क्वेअरला गळापट्टी तयार करायची पूर्ण चौकोनी. तर बघा मी अशा पद्धतीने ही गळापट्टी कट करून घेतली. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या बाजूने 1/2 इंच दुमडून आपल्याला स्टिच करून घ्यायचे चौकोनी पद्धतीने. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे. हे दुमडून झाल्यानंतर बरोबर गळ्याला ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित टाचणीने अटॅच करून घ्यायची. अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला 1/2 इंच टिप टाकून अटॅच करून घ्यायची. जसं आपण रेग्युलर चौकोनी गळा बनवतो सेम त्या पद्धतीने. व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे आणि ही पट्टी उलटवून घ्यायची आणि उलटवताना बघा दाबटीप आपण देतो त्याच पद्धतीने याला दाबटीप द्यायची आणि पुन्हा आतमधल्या बाजूला दुमडून वरून एक टीप देऊन घ्यायची. आतमध्ये आपल्याला तर तुम्हाला माहिती हात शिलाईच करायची. तर हा अस्तरचा आपला बेसिक गळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता मेन फॅब्रिक मी इथे घेतलेला आहे आणि बघा इथे ठेवताना व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे सरळ बाजू आपल्याला मेन फॅब्रिकची वर ठेवायची आणि त्यावरती अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं की बघा हे जे फिनिशिंगची बाजू आहे ती आपल्याला बाहेर दिसली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे फॅब्रिक व्यवस्थित ठेवायचे आहे आणि बॉटमला टिप टाकून घ्यायची. बॉटमला टिप टाकून झाल्यानंतर ही व्यवस्थित उलटवून घ्यायची. बघा उलटवून घ्यायची आणि व्यवस्थित मी टाचणं टाकून घेतलं तर फिनिशिंगची बाजू बघा बाहेरच्या बाजूला दिसते आणि आतमध्ये आपण जे उलटवलेला पार्ट आहे तो आतच राहायला पाहिजे. त्याला आपण हात शिलाई करून घेऊ शकतो. आणि आता बघा वरून टाचण्या लावल्यात आणि हा जो चौकोनचा भाग आहे त्याला परत आपल्याला टिप टाकून अटॅच करून घ्यायचं आहे. आपण बॉटम सरळ बाजूवरती ठेवून तो उलटवून घेतला आणि बॉटमला टिप टाकून घेतलेली आहे. आता इथे गळ्याला पण व्यवस्थित अशी टिप टाकून घ्यायची.
विथ फिनिशिंगने. इथे गळा रुंदी तुम्ही मोजून घ्यायची, जेवढी तुम्ही गळा रुंदी अस्तरवर टाकली आहे जास्त व्हायला नको, अदरवाईज तुमचं शोल्डर लूज पडणार आहे. कारण बोटनेक आहे, बोटनेकमध्ये सुद्धा शोल्डर लूज पडण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे गळा रुंदी बिलकुल वाढता कामा नये. टिप टाकून झालेली आहे. आता एक्स्ट्रा जो साईडचा भाग आहे तो मी अटॅच करून घेते व्यवस्थित आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेते मेन फॅब्रिकचा अस्तरच्या बरोबरीने. तर आता हा बेसिक आपला फायनल ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे जेवढी आपण गळारुंदीवर मार्क केलं होतं पुन्हा मी तेवढंच मार्क केलं आणि नेकच्या उंचीवर मार्क केला आणि बोटनेकचा इथे मी आकार देते. आता इथे मी ऑर्गेन्झा फॅब्रिक वापरलेला आहे. तुम्हाला इथे नेट फॅब्रिक वापरायचं असेल तर डबल नेट ठेवायचं, कारण सिंगल नेट हे जास्त दिवस टिकत नाही. थोडंसं कशात अडकलं तर ते लगेच फाटतं, त्यामुळे डबल नेट वापरायचं. ऑर्गेन्झा शक्यतो फाटण्याचे चान्सेस कमी असतात. तर बघा मी इथे बोटनेकचा आकार कट करून घेतला व्यवस्थित शेप देऊन. आता ह्याला गळापट्टी लावायची. तर गळापट्टीसाठी काय करायचं, मेन फॅब्रिक जे आहे त्याचं क्रॉस फॅब्रिक जसं आपण पायपिंगला कट करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉस फॅब्रिक 1 इंचाच्या रुंदीचं कट करायचं. त्यानंतर त्याला एका साईडला 1/2 इंचाने व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आणि आता 1/2 इंच शिलाई मार्जिन कव्हर करून गळ्याला व्यवस्थित टीप टाकायची. गळ्याला टीप टाकून झाली आहे. आता हे ओपन करायचं. व्यवस्थित आधी नॉचेस द्यायचे, कारण बोटनेक आहे, राऊंड शेप बऱ्यापैकी आहे. 1-1 इंचावरती व्यवस्थित नॉचेस द्यायचे आणि ओपन करायचं. पट्टी एक साईडला आणि ब्लाऊज एक साईडला, आणि मग आपल्याला पट्टीच्या बाजूने आतलं मार्जिन पट्टीच्या बाजूकडे करून एक दाबटेप देऊन घ्यायची. त्यानंतर डायरेक्ट आतल्या दिशेने दुमडून इथे सुद्धा एक वरून दाबटीप द्यायची. नसेल तुम्हाला दाबटीप द्यायची तर ही दाबटीप देऊन ठेवा, नंतर हात शिलाई करा आणि ही दाबटीप उसवून काढा. तर ही टीप उसवण्यासाठी आपल्याला 5 नंबरची टीप टाकावी लागेल. आणि जर तुम्ही हीच टीप ठेवणार असाल तर तुम्ही रेग्युलर टीप टाकली तरी चालेल. मी हीच टीप ठेवणार आहे, मी ह्याला काही हात शिलाई करणार नाही. सो आपला हा फायनली पॅटर्न तयार झालेला आहे. आणि आता हे जे काठ होते स्लीवच्या बाजूचे उरलेले, त्या काठाचे मी फॅब्रिकचे बटन तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझ्याकडे फॅब्रिक बटन तयार करण्याचं माझ्याकडे मशीन आहे. तर मी असे 4 बटन तयार करून इथे सेंटरला मी 4ही बटन अटॅच करून घेणार आहे. सो फायनली हा झालेला आहे आपला बॅकनेक व्यवस्थित तयार. आणि तुम्हाला हे मी बटन कसे बनवले याचं मशीन वगैरे बघायचं असेल तर आपल्या सोनाली जोंधे ब्लॉगिंग चॅनलवरती मी व्हिडिओ शेअर करणार आहे, तर नक्की बघा. मी ब्लॉगसुद्धा शूट केलेला आहे याचा. तर बघा कसा वाटलाय हा पॅटर्न. आणि शेवटी याचा फायनल लुक पण मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर. तर याचे बघा मी पफ स्लीव्ज बनवलेले आहेत. साऊथ इंडियन पॅटर्न पूर्ण तयार केलेला आहे. पफ स्लीव्ज आहे. जे काठ होते छोटे त्या काठाची मी 1 इंचाची स्लीव्जला पट्टी तयार केलेली आहे बघा, आणि शॉर्ट स्लीव्ज बनवलेल्या आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, पॅटर्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच जणींना असं वाटतं की डेली व्हिडिओ बघायला मिळत नाही, त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत.